श्रावण महिना म्हटलं की विविध सणांची रेलचेल असते. या काळामध्ये काही विशेष रानभाज्या सुद्धा येत असतात आणि उपवासाच्या निमित्ताने वेगवेगळे पदार्थ सुद्धा आपण बनवत असतो. पण या पदार्थांमध्ये थोडासा ट्विस्ट आणला तर ते पदार्थ आणखीन रुचकर होऊ शकतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन खास तुमच्यासाठी आम्ही स्वादिष्ट श्रावण हे नवीन सेगमेंट सुरू करतोय आणि या सेगमेंटमध्ये सेलिब्रिटी शेफ तुषार देशमुख आपल्याला वेगवेगळ्या रेसिपीज दाखवणार आहेत आणि त्या रेसिपीज का महत्वाच्या आहेत किंवा ते पदार्थ आपण जे वापरलेत त्याचं महत्वही आपण जाणून घेणार आहोत. तर शेफ, ओव्हर टू यू. पहिली आजची आपली रेसिपी काय आहे? जसं तू म्हणालीस तसं की श्रावण आणि रानभाज्या ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला ते माहिती आहे. पण रानभाज्या म्हटलं की त्या कशा आणायच्या, कोणत्या पद्धतीने कशी ती भाजी बनवायची, पण भाजी बनवल्यावरती मुलं खातील का, आपणच खात नाही तर भाजी मुलं खातील का, असे अनेक वेगवेगळे जेव्हा प्रकार आपण ऐकतो तेव्हा मला असं वाटतं की मुलांना जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने एखादा पदार्थ खाऊ घातलात तर त्यांना रानभाजी खाऊ घातल्याचाही आनंद आपल्याला मिळतो आणि ती त्या त्या ऋतूमध्ये भाजी खाल्लीच पाहिजे, त्या कारण त्याची पौष्टिकता महत्वाची असते. त्यामुळे कंटोळीचा कॉर्न पुलाव असा मी आज इनोव्हेट केलेला आहे आणि कॉर्न पुलाव म्हटलं तर मुलं पटकन हो म्हणतील. त्यामुळे पहिले मुलांना सांगताना कंटोळी हा शब्द काढून टाकायचा, कॉर्न पुलाव सांगायचा. जेव्हा मुलं तो पुलाव खातील आणि म्हणतील हा किती छान झालाय, तेव्हा सांगायचं हो, कारण त्याच्यामध्ये कंटोळी होती. ही पालकांसाठी खास टिप आहे. कारण आईचा नेहमी प्रश्न असतो की मुलांना मी ही रानभाजी कशी खाऊ घालू. मग ह्या सगळ्या सीझन मध्ये, ह्या ऋतूमध्ये आपण जेव्हा हे पदार्थ बनवतो तेव्हा त्यांना ते आवडतात. आणि पूर्वतयारी जर असेल ना तर मला असं वाटतं अगं की आपण ही सगळी पूर्वतयारी केलीये, ते कष्ट मात्र थोडेसे आईला घ्यावे लागतात. आणि मग पटकन गरमागरम मुलगा आला, कुठनं बाहेर खेळून आला किंवा नवरा पटकन ऑफिस मधून आला आणि आपण पुलाव वन मील पॉट आपण म्हणतोच ना, तसं पटकन केलं तर गरमागरम मजा येते आणि मग सगळे एन्जॉय करतात. सो आपण असाच पदार्थ पटापट तयार करूया आणि मग तू तो टेस्ट करशीलच आणि मला सांगशील तो कसा झालाय. मग तुम्हाला आनंद होईल की तो करायचा की नाही. सुरुवात करूया. खूप सोपं आहे. गॅस चालू करूया. मी इथे कढई घेतली आहे. तेल साधारण किती? एक मोठा चमचा. त्याचबरोबर मी इथे तूप घेणार आहे 2 चमचे. म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन घ्यायचंय, म्हणजे फ्लेवर छान येतो. अच्छा. बऱ्याचशा पुलाव मध्ये तूप वापरलं जातं, ते त्याच्यासाठीच असतं का की फ्लेवर ऍड होतं? फ्लेवर ऍड होतो. तुपामुळे मला वाटतं पुलाव थोडासा मोकळा व्हायला पण मदत होते. हो. आणि आपण काय केलंय, ऑलरेडी राईस, बासमती राईस आहे तो आपण शिजवून घेतलेला आहे. म्हणजे आपण जसं बिर्याणीला शिजवून घेतो तशी आपली सगळी तयारी झालेली आहे. आणि मुळात कंटोळी ही भाजी खूपच पौष्टिक आहे. तर मला असं वाटतं की आपल्या भारतामध्ये आपले शेतकरी जेव्हा ही भाजी पिकवतात, आपल्यापर्यंत पोहोचवतात, त्याचं महत्व आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर कळलं ना तर त्याचा आनंद होईल. कारण परदेशी भाज्या जातात, त्याचे पदार्थ बनवले जातात आणि जेव्हा ते पदार्थ आपल्याकडे भारतात येतात तेव्हा आपण म्हणतो कंटोळीची भाजी तिकडे किती छान लागते, पण हे आपल्याकडचंच ओरिजिन आहे हे आपण हळूहळू विसरलो होतो. त्यामुळे आपण असा पुलाव केला ना की मजा येईल. सो तांदूळ आपण किती घेतलाय पुलावसाठी? साधारण आपण 1 वाटी घेतलाय, म्हणजे 100-1 ग्रॅम घेतला तरी चालेल. 1 मोठी वाटी. आणि तो मस्तपैकी धुवून ठेवायचा. धुतला की मग फक्त पाण्यामध्ये थोडंसं किंचित मीठ, थोडं लिंबू, कारण त्याच्याने मोकळा होतो आणि तसा आपण तो शिजवून. पण त्या लिंबानी फ्लेवर वेगळा नाही ऍड होत? नाही, खूप छान लागतो. कारण लिंबू बेसिकली आपण जेव्हा थोडंसं घालतो, तुम्ही खूप ऍड करा मग त्याचा स्वाद बदलतो किंवा कडवटपणा येऊ शकतो, पण थोडंसं लिंबू घातलं की छान वाटतं. नक्कीच. येस. सो गरम झालंय तेल आणि तूप. छानपैकी हिरवीगार अशी कढीपत्त्याची पानं, तेल तापल्याची चाचणी आहे. हिंग 1 पाव चमचा, मोहरी 1 छोटा चमचा, जिरं 1 छोटा चमचा. इथे आपण आलं घेतलंय, ते आपण किसून घालूया. अच्छा, ऑन द स्पॉट त्याच्यातच छान स्वाद येतो त्याचा. अच्छा.
इथे कुठेही आपण कांदा लसूण ह्याचा वापर केलेला नाहीये, कारण श्रावणामध्ये अनेकदा असं होतं की आपण कांदा लसूण वापरत नाही, त्याच्यामुळे हा पुलाव मध्ये पण आपण घातलेला नाहीये. आता ह्याच्यामध्ये विदाउट कांदा लसूण एक इनोव्हेटिव्ह पुलाव आहे. हो, आता ह्याच्यामध्ये येईल टोमॅटो. एक मोठा टोमॅटो आहे, गाजराचे छोटे तुकडे, इथे मी कॉर्न घेतलाय ना, हा थोडासा वाफवून घेतलाय. तुम्ही नाही घेतलात तरी चालेल. साधारण किती मिनिटं हा वाफवून ठेवायला लागेल? अगदी 1-2 मिनिटं वाफवला तरी चालेल, कारण फक्त त्याच्यामधला तो फ्लेवर जो आहे ना, थोडस मीठ घालून तो थोडासा आपण वाफवून घेतलाय. आता पहिल्यांदा आपण हे मिक्स करूया. भाज्या परतल्याचा एक वेगळा सुगंध येतोय. कोणती म्हणजे मला असं वाटतं कोणताही पदार्थ जेव्हा आपण करतो ना, तेव्हा त्याची फोडणी जर तुम्हाला खमंग कळली तरच तो पदार्थ छान लागतो, आणि तसंच आहे ते. आता आपण ह्याच्यामध्ये मी जसं म्हटलं कंटोळी आहेत, ही कंटोळी आहेत जी आपण बघितलेली आहेत, ती मोठी मिळतात. मुळामध्ये ती जेव्हा आपण कापतो त्याचा पुढचा आणि पाठचा भाग कापायचा, मध्ये चिरली ना की काही त्याच्यामध्ये बिया असतात, त्या काढून टाकायच्या. काही जण ते वापरतात जेव्हा ती कोवळी असतात, त्यामुळे तेवढा फक्त एक विचार करा की कोवळी असतील तर ठेवा, पण त्याच्यात लालसर असतील किंवा मोठे असतील तर त्या बिया काढून टाका. थोडी मेहनत आहे, आणि बारीक चिरून घेतली म्हणजे मुलांना कळणार नाही की ती कंटोळी आहे. काही जण मोठी ठेवतात, मग ती दाताखाली लगेच कळतात, त्यामुळे थोडेसे कष्ट महत्वाचे आहेत. सो कंटोळी ही साधारण 150 ग्रॅम घेतली आहे. या कंटोळीच्या जागी आपण दुसऱ्या जर भाज्या, रानभाज्या जर रिप्लेस केल्या तर त्याचाही वेगळा एक पुलाव होऊ शकतो. नक्कीच होऊ शकतो. टाकळ्याची भाजी आहे, किंवा आत्ताच्या ऋतूमध्ये ज्या रानभाज्या आपल्याला अवेलेबल आहेत. तुम्हाला माहितीये का, खरं तर स्पेशालिटी माझी खूप महत्वाची आहे की पावसाळ्याच्या ऋतूच्या थोडस आधी शेवळं येतात, आणि ती शेवळं इतकी पौष्टिक आहेत. खरं त्याची एक खूप मजा आहे, पण आता पाऊस सुरू झाला म्हटल्यावरती ती शेवळं बंद होतात, ती मिळत नाहीत. त्यामुळे अशा भाज्यांचाही तुम्ही वापर नक्कीच करू शकता, ती एक मजा वेगळी आहे. आता हे थोडस छान परतून घेतलं की ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त मसाले कोणतेच घालायचे नाहीये. तुम्ही जर बघितलं की मी हळद, लाल मिरची पावडर असं काहीच वापरलं नाहीये. मी फक्त ह्याच्यात वापरणार आहे तो गरम मसाला. अच्छा. सो 1 मोठा चमचा आपण गरम मसाला घ्यायचा आहे फ्लेवर साठी. तुम्ही गोडा मसाला घेतलात तरी चालेल. पण जास्त चांगला कुठला वाटेल, गरम मसाला की गोडा मसाला? गरम मसाल्याने काय होतं की आपल्याला बाकीचे कोणतेच आपण ऍड मसाले केलेले नाहीयेत, आणि आता लसूण किंवा आपण कांदा वापरला नाहीये, त्यामुळे गरम मसाल्याने त्याचा फ्लेवर खूप छान येतो. थोडस पाणी त्याच्यावरती शिंपडूया आणि थोडस वाफेवरती शिजून घेऊया. कंटोळीला शिजायला साधारण किती वेळ लागतो? 5 मिनिटं लागतील. अच्छा. म्हणजे तसं पटकन शिजणार? हो हो हो, म्हणजे आणि बारीक चिरली आहे ना आपण, त्यामुळे ती व्यवस्थित पटकन शिजली जाईल. आपण आता झाकण देऊया. झाकण देशील आणि मंद आचेवरती आपण शिजवून घेऊया. 5 मिनिटं शिजवायची. म्हणजे साधारण 10 मिनिटात होऊ शकते आपले रेसिपी? 15 मिनिटात तर नक्कीच पुलाव होईल, आणि फास्ट होतो. त्यामुळेच मी म्हंटल की जेव्हा आपण असे पदार्थ पटापट बनवतो तेव्हा ऑफिसवरनं आपल्याला जर पूर्वतयारी असेल की आपल्याकडे ज्या आपल्या मदतनीस काकू असतात, काकी असतात, त्या खूप मदत करतात. आम्ही पण, तुम्ही जर बघितलं असेल की आम्ही शेफ जेव्हा एखादा पदार्थ बनवतो तेव्हा खरी जी मेहनत आहे ना ती आम्हाला चॉपिंग कटिंग करून देणाऱ्यांची आहे. की आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन देतो, हे बनवून ठेवा, मग अशा पद्धतीने कापलं पाहिजे. मग ते म्हणतात दादा कसं कापायचं, मग एखादा पदार्थ कापून दाखवायचा, एखादा इन्ग्रेडियंट कापून दाखवायचा. कांदा कापताना पण त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तसंच भाज्यांमध्ये आहे की आपण आता कंटोळी का बारीक कापली,
का आपण त्याचे स्लाइस केले नाही, का फक्त 4 तुकडे केले नाहीत. तर ह्या पुलावमध्ये मुलांना मुख्यतः असं होतं की मुलं म्हणतात की नको आम्हाला कंटोळीची भाजी, नाही आम्हाला खायची. कंटोळीच म्हटल्यावरती काय वेगळं असं वाटतं ना. सो असे पदार्थ इनोव्हेट केले आणि बारीक जर चिरून घातले तर दाताखाली वेगळा स्वाद येतो आणि कॉर्न दिसतात, हायलाइट होतात आणि मग कॉर्न पुलाव म्हणून मुलं जास्त एन्जॉय करतात. या कंटोळीची वेगळी अशी टेस्ट नसते का, आपण जशी ऍड करू तशी त्याची टेस्ट आहे. त्याच्यामुळे त्याला अशी स्वतःची टेस्ट नाहीये ह्या भाज्यांना. तुम्ही कोणत्याही रानभाज्या जर बघितलं तर त्याची टेस्ट अशी नाहीये, पण त्या इतक्या पौष्टिक आहेत की या ऋतूमध्ये आपल्याला अनेक आजार होतात. मग ह्या आजारांवरती जर हे पदार्थ तुम्ही खाल्लेत, ह्या रानभाज्या खाल्ल्यात तर उत्तम पर्याय म्हणून या रानभाज्या आहेत. बरोबर. पण आपण काय करतो, हे सगळं स्किप केलेलं आहे आपण. त्या ऋतूमध्ये येणाऱ्या भाज्याच खात नाही आपण आणि मग असं होतं की आपण त्या न खाल्ल्यामुळे आजार वाढतात आणि मग डॉक्टरकडे आपण धावतो आणि मग औषधं खातो आणि मग कळतं नाही ती थोडीशी रानभाजी खाल्ली असती तर छान बरं झालं असतं. म्हणजे औषध आहे आपल्याकडे पण आपल्यालाच माहिती नाहीये. पण पूर्वीच्या काळामध्ये आपली आजी असेल, आपली आई असेल, त्यांच्या काळामध्ये त्या सगळ्या रानभाज्या किंवा ज्या भाज्या आहेत त्या ऋतूमध्ये त्यांनी खाल्ल्या म्हणून आज ते इतके व्यवस्थित आहेत. म्हणजे मला असं वाटतं की वयाच्या 80 आणि 90व्या वर्षी पण आज काही ज्या महिला आहेत त्या स्वयंपाक बनवतात आणि आपण 40 मध्येच थकतो आणि म्हणतो की नाही ऑफिसमधनं आलो, खूप दमलोय, आता ऑर्डर करूया. तर हे कसं चालेल, असं नाही चालू शकत. असं आहे. याच्यात समजा अजून काही व्हेरिएशन आणायचं असेल किंवा ट्विस्ट आणायचं असेल, या पुलाव मध्ये अजून काही ऍड करू शकतो का आपण? म्हणजे एक प्रश्न असतो की मुलांना जसं आवडतं आणि मी असं नेहमी म्हणतो की मुलांना आवडणारं बटर. सो आपण जसं तूप वापरलं तसं बटरवरती हा पुलाव जर आपण केला तर पुलाव करताना थोडेसे पनीरचे तुकडे, पण पनीरवरनं आता खूप मोठा इश्यू आहे. सो तो पनीरचा प्रकार जो आहे तो पनीर घरी बनवलेलं असलं तर जरूर वापरा. नुसतं त्याच्यावरती बटरवरती टॉस करा आणि ते जर आपण ह्याच्यामध्ये घातले तर अजून छान वाटू शकतात. किंवा नुसते स्क्रम्बल केले तरी पनीर छान वाटतं, पण हे कॉम्बिनेशन छान वाटेल, म्हणजे मुलांना आवडेल आणि आपल्याला तर नेहमीच आवडतं. आपण फक्त उगाच म्हणत असतो, मुलांची नावं घेतो की मुलांना आवडेल, मुलांना आवडेल, आपणही तेच खात असतो. एकदा बघूया आपण. येस. सो अजून 1-2-3 मिनिटांमध्ये शिजेल भाजी. शेफना असं वासावरनं पण समजत असतं की म्हणजे उघडल्या त्याचा स्वाद जेव्हा मी घेतो ना तेव्हा कळतं की नाही खरंच छान झालाय की नाही, होणार आहे की नाही, मग त्याच्यात काय कमी आहे. तर आपण म्हणतो ना की मिठाचं प्रमाण, तर आता आपण ह्याच्यात मीठ घातलेलं मुद्दामून नाहीये, पण मिठाचं प्रमाणही आपल्याला त्या स्वादावरती कळतं. त्याच्यात मीठ कमी आहे का किंवा जास्त होतंय त्याचा अंदाज आपण घेऊ शकतो. येस. सो अजून 1-2-3 मिनिटं आपण फक्त झाकून ठेवूया वाफेवरती आणि हे शिजेल. त्याच्यात एवढे कलरचं व्हेरिएशन आलंय की बघताना सुद्धा तो असा रंगीबेरंगी छान पुलाव दिसणार आहे. आता आपण फक्त एवढंच आहे की थोडंसं लिंबाचं, जसं तुम्हाला म्हणालीस तसं की राईसमध्ये आपण ऑलरेडी लिंबू पिळलं होतं करताना. तुम्हाला जर लिंबू त्यावेळेला वापरायचं नसेल तर तुम्ही आत्ता वापरलं तरी चालेल वरनं जेव्हा तुम्ही करता, किंवा ते छान फ्लेवर्स येतात. सो इट इज अप टू यू. म्हणजे आपण कसे व्हेरिएशन्स देतो ते आपल्यावरती आहेत, पण मला असं वाटतं त्याच्यातला जो स्वाद आहे तो खूप छान वाटतो. या पुलाव सोबत म्हणजे काय सर्व करायचं झालं तर सोबत अजून काय त्याच्यासोबत देता येईल? खरं सांगायचं तर म्हणजे गव्हाची कुरडई, त्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. लोणच्यामध्ये म्हणालात तर लिंबाचं लोणचं जरा चटपटीत खूप छान वाटेल. आणि आपल्याला अगदीच काही नाही वाटलं तर उडदाचा पापड आपल्याकडे घरामध्ये असतोच. सो उडदाचा पापड फक्त मुलांना देताना थोडासा तो रोल करा आणि रोल करून असं जर आपण प्रेझेंटेशन दिलं तर मुलांना हल्ली प्रेझेंटेशन आवडतं. सो इट इज अप टू अस की आपण मुलांना कशा पद्धतीने हे मुळात पदार्थ खाऊ घालतोय. नक्कीच. ते मास्टर शेफ मुळे आजकाल सजवून पदार्थ सादर करण्याचं एक लोण आलेलं आहे. आणि कोणत्याही पदार्थाला मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा त्याचा मुळात बघा, जेव्हा पदार्थ बनतो तेव्हा त्याच्या स्वादावरनं आपल्याला कळतं की हा पदार्थ कसा झालाय. जसं मी मगाशी म्हटलं की जेव्हा त्याची फोडणी तयार होते तेव्हा त्या फोडणीच्या स्वादावरनं कळतं की तो पदार्थ खमंग झालाय की नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की जेव्हा तो पदार्थ तयार होतो तेव्हा पहिल्यांदा आपण तो पदार्थ बघतो आणि मग खातो. त्यामुळे बघताना
तो कशा पद्धतीने सजवलाय. तुम्ही नुसत्या एका बाउलमध्ये द्या, पण तरी त्याची सजावट जी आहे ती महत्वाची आहे. म्हणजे हो. जसं आपण ह्या पुलावमध्ये आता आतमध्ये रंगरूप जे काही घातलेत त्याच्यानी पण तुम्ही नुसता पुलाव सर्व केला तर त्याचे रंगरूप आपल्याला दिसतात. पण एखादा पदार्थ ज्याला वेगवेगळे रंग नाहीयेत ते सजवलेच गेले पाहिजेत, मग त्याच्यावरती ऑप्शन नाहीये असं होतं. पण काही पारंपरिक पदार्थ आहेत ज्याला आपण अजिबात सजवताना हात लावू नये असं म्हटलं जातं. तर मला असं वाटतं की त्याच्यात आपण का पडावं, कारण त्याची चवच त्याच्यामध्ये असते. सो तीच त्याची खासियत आहे. त्यामुळे तेही वेगळं पण आहे नक्कीच. येस, भाज्या शिजलेल्या आहेत. हे आपण दोघांच्या पोर्शन साईजच्या हिशोबाने 3 जण आरामात खाऊ शकतात. 3 किंवा 4ही खातील, कारण व्यवस्थित पुलाव आहे तो. फक्त आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचंय. शिजल्यानंतर मीठ घालतोय मी. मिठाचा अंदाज फक्त मला हाताने येतो, कारण तो किती घ्यावं हा नेहमी प्रश्न असतो. हो, त्याच्यामुळे प्रत्येक रेसिपीच्या वेळेस असतं मीठ चवीनुसार. येस. थोडीशी कोथिंबीर मी आता घालणार आहे, बारीक चिरलेली. थोडीशी आपण वरनं घालायची. आणि आता जो हा राईस आपण तयार करून घेतलाय तो असा मोकळा आपण तयार करून घेतलाय तो आपण ह्याच्यात मिक्स करूया. तुम्ही बासमतीच राईस घेतला पाहिजे असं अजिबात नाहीये. तुम्ही नॉर्मल तुमच्या घरात जो राईस आहे, जो तांदूळ आहे तो घेतला तरी चालेल. म्हणजे आपण अनेकदा असं म्हणतो ना की बासमतीच का पाहिजे, तर असं अजिबात नाही. बासमती घेतला तर तो दिसायला छान दिसतो, जरा मोठे व्यवस्थित दाणे दिसतात. पण मग मोकळा होण्यासाठी अजून काही टिप्स, शेफच्या स्पेशल टिप्स? नाही, डेफिनेटली मी म्हटलं तसं की लिंबू नक्कीच पिळावं. आणि थोडासा राईस जो आहे आपण जेव्हा धुवून घेतो ना तेव्हा त्यावेळेला तो अर्धा 1 तास आपण जर पाण्यामध्ये ठेवला तर तो व्यवस्थित शिजतो, पटकन शिजतो. आणि लगेच त्याचं पाणी ड्रेन करून जर आपण चाळणीवर ठेवला, थोडंसं तूप घालायचं की त्याच्यामुळे दाणे वेगवेगळे होतात आणि मस्त वाटतो. आता मुद्दामून मी ह्याच्यात हळद किंवा लाल मिरची पावडर या कसलाच वापर नाही केलाय, कारण आपल्याला त्या सगळ्या भाज्या बघायच्या आहेत. अनेकदा भाज्यांचाच रंग इतका टेम्पटिंग आहे आणि तोच मला असं वाटतं अनेक पदार्थांमध्ये मग लपला जातो. मला पण एक प्रश्न आहे की तुला कितपत ह्या सगळ्या रानभाज्या आवडतात किंवा खातेस तू? मी खाते. आमच्या इकडे भारंग भाकरी खूप खाल्ली जाते. भारंगीची भाजी आणि तांदळाची भाकरी हा म्हणजे पावसाळ्यातला एक ठरलेला मेन्यू आहे. आणि भारंगीची म्हणजे मी स्वतः भारंगीची भजी किंवा भारंगीचे पराठे करतो, जे खूप छान लागतात. ही नवीन रेसिपी आहे. सो ही पण नक्की ट्राय कर की त्याचे फ्लेवर्स खूप छान येतात. आणि तसं आता मी म्हणालो तसं की आपल्याला टिपिकल पदार्थ हे माहिती आहेत, पण हे जर इनोव्हेशन्स आपण केले ना तर मला असं वाटतं आपल्याकडे पिकणाऱ्या, महाराष्ट्रात पिकणाऱ्या ह्या रानभाज्या ज्या आहेत त्याला एक वेगळा दर्जा मिळेल. हे बघ, काही जास्त ह्याला मेहनत नव्हती. आपण पूर्वतयारी व्यवस्थित केलेली असल्यामुळे कमी वेळेत बनवू शकतो, सगळा बनवू शकतो पुलाव. राईट. मोकळा असा झालाय हा. साधारण परत 10 मिनिटं वगैरे नाही, रेडी आहे. आपण फक्त त्याच्यावरती आपण ओला खोबरं आहे, म्हणजे आपण किसलेलं जे खवडलेलं खोबरं आहे ते आपण घेतलंय, ते आता ह्या पॉइंटला घालूया. आता हे तुम्ही शेवटी तुमच्यावरती आहे. आपण मसाले भात करतो तेव्हा वापरतोच ना, त्याच्यामुळे छान स्वाद येतो त्याचा. आणि फायनली कोथिंबीर. हे ऑप्शनल आहे, म्हणजे खोबरं कुणाला आवडतं नाही आवडत. हो, काहींना त्यांच्या हेल्थ इश्यू प्रमाणे खोबरं चालत नाही किंवा ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत, या ऑप्शनल आहेत नक्कीच. गॅस बंद करूया. 2 मिनिटं फक्त झाकून ठेवूया. गॅस बंद करून 2 मिनिटं झाकून ठेवायचं की कंट्रोली
कॉर्न पुलाव तयार होईल. येस, सो आपण आता हा फायनली काढून घेऊया. मस्त गरमागरम कंटोळी कॉर्न पुलाव तयार आहे आणि मला असं वाटतं कोणाला नाही आवडणार हो. जर अशा पद्धतीने आपण केला. आणि फक्त एक मसाल्याचा वापर आपण केलेला आहे, खूप मसाले नाही, त्यामुळे बऱ्याच जणांना हल्ली तिखट नको किंवा असे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. आणि कोण म्हणतं की कांदा आणि लसणाशिवाय छान पदार्थ होत नाही, तर ते नक्कीच होतात. आणि हा पुलाव त्याचं एक बेस्ट उदाहरण आहे. येस, त्या भाज्यांचाच एक छान रंग त्या पुलावला आलाय. येतो. तुम्ही याच्यात ड्रायफ्रुट्स पण ऍड करू शकता, पण शक्यतो माझं मत असतं की काही गरज नाहीये. आता पुन्हा एकदा फक्त फायनल प्रेझेंटेशन साठी आपण थोडंसं खोबरं, खूप घातलं की तो म्हटलं तसं की रंग सगळा निघून जाईल. फक्त आपण स्प्रेड करूया. येस, सो अशा प्रकारे कंटोळी कॉर्न पुलाव तयार आहे. आणि मला असं वाटतं तुला चाखायला एक चमचा देतो. अप्रतिम आहे. म्हणजे कुठेही त्याच्यात जाणवत नाहीये की कंटोळी रानभाजी वापरून हा पुलाव केलाय. व्हेरी गुड, सॅल्यूट टू यू. थँक्यू. सो मला असं वाटतं असेच वेगवेगळे प्रकार प्रत्येक घरात बनवले गेले पाहिजेत, त्या त्या ऋतूमध्ये येणाऱ्या भाज्यांचा वापर करून. आणि तरच मला असं वाटतं की आपण पौष्टिक राहू शकतो. आणि ह्या आपल्या सेगमेंटच्या माध्यमातनं श्रावणाच्या अनेक वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातनं ह्या ज्या चवी आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यामुळे हिंदुस्तान पोस्ट पाहत राहा. नक्कीच. तुम्हाला ही कंटोळी पुलावची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि घरी ट्राय करून बघा. आणि तो पुलाव कसा झालाय हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.